राज्यातील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली। पदोन्नती विषयक अन्यायकारक अटी करण्यात आल्या। तसेच संच मान्यतेचे चुकीचे धोरण सरकार राबवित आहे आणि बीएलओ सारखे सक्तीचे कामे देऊन शिक्षकांना त्रस्त करत आहेत। यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याचे सोडून इतर कामात व्यस्त राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे। म्हणून बीएलओ सारखी कामे शिक्षकांना देण्यात येऊ नये, संच मान्यतेचे चुकीचे धोरण रद्द करावे आणि शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्यात निर्णय मागे घ्यावा, यासाठी एक दिवसीय राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना, शिक्षक समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती, महाराष्ट्र टीईटी व सीईटी उत्तीर्ण सिनियर शिक्षक कृती समिती, महाराष्ट्र खाजगी शाळा शिक्षक संघटना, शैक्षणिक व्यासपीठ मुख्याध्यापक संघ व अन्य समविचारी शिक्षक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील प्राथमिक शिक्षक विद्यार्थी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या भवितव्यासाठी हे शाळा बंद आंदोलन करण्यात आले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली। हा मोर्चा गर्ल्स हायस्कूल चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला। या मोर्चामध्ये गजानन चौधरी, सुभाष सहारे, किरण पाटील, जयानंद पवार, शैलेश दहातोंडे, सुरेंद्र मेटे, राजकुमार खर्चान, राजेश गाडी, प्रमोद कडू, सुनील केने, गजानन मोरे, अनिल कोल्हे, राजाभाऊ राजनकर, वसीम फरहत, प्रभाकर जोड, संदीप देशमुख यांच्यासह असंख्य शिक्षक सहभागी झाले होते। सर खरं आहे, खरं म्हणजे या ठिकाणी आम्हाला शासन मुद्दामून या ठिकाणी लावतोय का हा प्रश्न महत्वाचा आहे। कारण शिक्षक हा प्रामाणिकपणे आपलं काम करताय। आज जर परिस्थिती आहे, शाळा चालू झाली आहे, माझे मुलं त्या ठिकाणी बसले असताना मुलं म्हणतात सर तुम्ही कुठे जाता, दुःख वाटते। आम्ही एवढं सगळं काम करत असताना बिल्डिंग आम्ही बांधल्या, सगळं आहे, आम्हाला कुठलंही पारितोषिक न देता तुम्ही आम्हाला रस्त्यावर आणताय। आम्ही सगळं काम करायला तयार आहे, पण एक लिमिट असते, परिस्थिती असते। असं वाटतंय की सरकार आमच्या नोकऱ्या काढून घेत आहे का, ही भीती शिक्षकाच्या मनात तयार झाली आहे। कोणी येते, कोणीही बोलते, अशाने शासनाने आपलं भान ठेवून तुम्ही जर लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिला नाही तर कोणीही शिवाय त्यासाठी उद्या मागे पुढे पाहणार नाही। शिक्षकांना कसा तुम्ही आदर्श घडवणार आहे? इथं आदर्श आहे, जे मुलं लागलेले ते मेरिट लिस्टचे मुलं आहे, त्यांची तुम्ही परीक्षा घेऊन पात्र आहे आणि सगळे बहुजनांचे मुलं या ठिकाणी आहे। तुम्ही शासनाचं धोरण काय आहे हे समजून नाही राहिलं। आम्हाला तुम्ही खाली करत आहे का, आमच्या मुलाबाळांना तुम्ही उघडे पाडत आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे। तुम्ही आमची परीक्षा घ्या, परीक्षाला विरोध नाही, पण ती परीक्षा एवढी पात्र असताना पेपर उडून जातो। अरे आज इथे सगळ्या परीक्षा तुम्ही आम्हाला दिलेल्या आहे, 12वी पर्यंत आम्ही परीक्षा घेतो, मग हीच परीक्षा आमच्या उच्च लोकांना देऊन घ्या ना। आम्ही मान्य करतो राज्यावर परीक्षा घ्या, आणि तुम्ही आजपर्यंत आमच्या परीक्षाच करत आलेले आहे। कोण्याही ठिकाणी मास्तर, संडासात मास्तर, गावात मास्तर, सगळ्या ठिकाणी मास्तरच मास्तर। पण तोही एक प्राणी आहे, त्याची भावना सरकारने समजून घ्यावं आणि सरकारला हे सांगणं आहे की खरोखरच तुम्ही शिक्षकाच्या मागे आहे का, हा प्रश्न मला सरकारला आहे। शिक्षकाच्या हितासाठी म्हणण्यापेक्षा आम्ही विद्यार्थ्याच्या हितासाठी आंदोलन करतो आहोत। कारण बघा, आम्ही आता जनगणना केली, ते एक राष्ट्रीय कार्य आम्हाला मान्य होतं। आता एसआयमध्ये आमच्या शिक्षकांना गुंतवलं आहे। सकाळी 7 ते 1 शाळा करायची आणि नंतर मग एसआयची कामे करायची। आमचे शिक्षक 100% कोणी बीएलओ आहे, कोणी प्रगणक आहे, अशामध्ये गुंतलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला विद्यार्थ्याच्या गुणवत्तेकडे लक्षाला वेळ मिळत नाही। इतके आमच्याकडे असे कामं लावून दिलेले आहेत। त्याचाच विषय व्यक्त करणं या ठिकाणी आम्ही एकदी शाळा बंद केली, पण ही शाळा बंद केवळ आणि विद्यार्थी हितासाठी बंद केलेली आहे। आम्हाला आमचं म्हणणं हेच आहे की आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे, आम्हाला शिकू द्या, आम्हाला शाळेमध्ये जाऊ द्या, आमच्याकडे 8 काम बंद करा आणि त्याकरता हे आम्ही आंदोलनाचे एकजूट पुकारलेलं आहे। त्या प्रमाणात विद्यार्थ्यांना नुकसान होत आहे, मान्य आहे। बऱ्याच दिवसापासून शिक्षक भरती झालेली नाही आहे आणि प्रमोशन होत आहे, रिटायरमेंटची संख्या जास्त आहे। बऱ्याच दिवसापासून शिक्षक भरती झालेली आहे, त्यामुळे शिक्षकांची संख्या निश्चित विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कमी आहे, परंतु ती सुद्धा आमची मागणी आहे की त्यांनी शिक्षक भरतीला लवकरात करून विद्यार्थ्या गुण लक्ष द्यावं। आपल्या मागणी जर मान्य आम्ही सर्व संघटनेच्या वतीने ज्या अमरावती जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधल्या सर्व शिक्षक संघटना आहे त्या सर्व एकत्र या ठिकाणी आंदोलन करत आहेत। आम्हाला फक्त शिक्षण शिकूया ही आमची एक मेन मागणी आहे। टीईटी अन्याय रद्द करा ही पण आमची मागणी आहे आणि ह्या जर मान्य झाला आहे तर आम्ही सतत याविषयी आंदोलन करत राहणार। शैलेंद्र दहातोंडे, जिल्हा सचिव, महाराष्ट्र राज्य समिती, अमरावती। सर्व शिक्षक संघटनेचा हा जो लढा आहे, हा म्हणजे लढा अस्तित्वाचा आला, लढा सगळ्या सन्मानाचा आहे। जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं हा लढा देतो आहे। त्यामध्ये आमच्या महत्वाच्या मागण्या आहे की ज्या आपल्या महाराष्ट्र शासनाने टीईटी रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे
पाठपुरावा करावा आणि टीईटी परीक्षा घेण्यावर राज्य स्वतंत्र भूमिका घ्यावी. तसेच संच मान्यतेचा 15 मार्चचा जो शासन निर्णय आहे तो रद्द करण्यात यावा आणि बीएलओचे काम हे प्रत्यक्ष निवडणुकीचे काम नसल्यामुळे ते शिक्षकांना देण्यात येऊ नये अशा अनेक आमच्या मागण्या घेऊन आम्ही सर्व शिक्षक संघटना या जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेलो आहोत. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सर्व शिक्षक संघटना लढा देतो. धन्यवाद. हा पुढचं बोल आम्ही पुन्हा अधिक वेळा हा तीव्र करू म्हणजे एक दिवस आहे पुन्हा आम्ही काही दिवस शाळा बंद ठेवू. एक दिवस शाळा बंद ठेवली असं अनेक दिवस शाळा बंद ठेवू. या ठिकाणी आमचे सत्येंद्र अपेंड असतात, आमचे तालुका अध्यक्ष सचिन वानकरकर, आमचे संचालक संजय नागे आणि आमचे मित्र शैलेश या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व शिक्षक संघटने पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे. संपर्क क्रमांक 9921589663.